महिला आरक्षणाचा पोपट पुन्हा पिंजऱ्यात बंद. महिलांना आरक्षण देण्याचा राजकारण्यांचा नादच खुळा म्हटला पाहिजे. मराठा धनगर आरक्षणाची धग महाराष्ट्राला कायमच बसत आली आहे. त्यावर तोडगा काढण्याऐवजी 2023मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण देण्यापेक्षा काही राज्यांतील निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी केलेली ही धडपड म्हटली पाहिजे. संसदेने मात्र ती फेटाळून लावली. महिलांना सुरक्षा देण्यात सबसेल फेल ठरले आहेत. डॉक्टर संपदा मुंडे, वैष्णवी हगवणे, बीडमधील डॉक्टर मुंडेंचे भ्रूण हत्याकांड, अशोक खरातचे कारनामे सरकारने बर्फात बांधून ठेवले आहेत. महिलांना आरक्षण देऊन राजकारणी एक प्रकारे घराणेशाहीलाच मदत करतात. मात्र काँग्रेस परिवाराच्या नावाने बोटे मोडण्याचे काम चालू आहे. महिला आरक्षणासाठी बोंबा मारता मात्र विधवा महिलांच्या राजकारणात खोडा घालता. तृप्ती सावंत यांच्या विरोधात शिवसेनेने मुख्यमंत्री केलेले नारायण राणे उतरविले होते. प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात सुधीरभाऊ दोनदा पडले. लटके मॅडमच्या विरोधात उमेदवार मागे घेऊन प्रचार मात्र नोटाचा केला होता. त्यामुळे महिला आरक्षणाचा पोपट हिंदुस्थानच्या नभांगणात बागडत असताना तुम्ही आपल्या मतलबासाठी पिंजऱ्यात बंद करून टाकला. वसुंधरा राजे, पंकजा मुंडे, मेधा कुलकर्णी यांना महिला आरक्षणाचा कोणता लाभ तुम्ही दिला ते एकदा सांगायला हवे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महिला आरक्षणाचा जो खेळखंडोबा झाला संसदेमध्ये त्याबाबत तुम्हाला काय वाटते ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.